नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 संदर्भात एक आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे। तर जी बातमी आहे ती डिटेल सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। एमपीएससी आयोगाने एक प्रसिद्धीपत्रक अनाउन्स केलेलं आहे। त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये कोणकोणत्या गोष्टी कव्हर आहेत ते तुम्हाला डिटेल या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ बघा, अजिबात स्किप करू नका। तर हे जे प्रसिद्धीपत्रक आहे ते एमपीएससी आयोगाने 23 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध केलेलं आहे। प्रसिद्धीपत्रकाचा विषय आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्याबाबत। म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये आता कृषी पदांचाही समावेश करण्यात येणार आहे। तर त्याबद्दल हे प्रसिद्धीपत्रक आहे। डिटेल बघू आता काय कोणत्या गोष्टी यामध्ये कव्हर केलेल्या आहेत। महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करिता दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी विविध संवर्गाच्या एकूण 274 रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। तसेच महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण अधिनियम 2024 अनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षित पदसंख्या नमूद करून एकूण 524 पदांचे शुद्धीपत्रक दिनांक 8 मे 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते। सदर जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे कृषिया 1023 प्रकरण क्रमांक 219 16 दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजीच्या पत्रासोबत महाराष्ट्र कृषी सेवा 2024 करिता 258 पदांचे मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले। सदर पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये करण्याबाबत शासनाकडून विनंती करण्यात आली होती। सदर विषयांसंदर्भात माननीय आयोगाची दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी बैठक घेण्यात आली। सदर बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्र कृषी सेवेतील पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये करण्यात येत आहे। म्हणजे जे महाराष्ट्र कृषी सेवेतील जी पदं होती त्यांचा समावेश आता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये करण्यात येत आहे असं सांगण्यात आलेलं आहे या प्रसिद्धीपत्रकामध्ये। कृषी सेवेतील पदांचा तपशील शैक्षणिक अर्हतेनुसार अर्ज स्वीकृती संदर्भातील शुद्धीपत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। कृषी सेवे संदर्भात शुद्धीपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी देण्यात येईल। सदर अर्ज स्वीकृतीचा कालावधी नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका छपाईचा कालावधी तसेच माहे ऑक्टोबर 2024 मध्ये आयोजित इतर संस्थांच्या भरती प्रक्रिये संदर्भात विविध परीक्षांचे वेळापत्रक आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता व निवडणुकीचा अंदाजित कार्यक्रम इत्यादी बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चे आयोजन सुधारित तारखेस म्हणजेच दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी करण्यात येईल। म्हणजे एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 आता कधी होणार आहे? 1 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। यामध्ये 2 पॉईंट्स कव्हर केलेले आहेत। एक तर कृषी सेवेतील पदांचा समावेश आता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये करण्यात येणार आहे आणि दुसरी जे आहे की एमपीएससी जी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आहे त्याचे आयोजन कधी करण्यात येणार आहे, एक्झाम कधी होणार आहे? 1 डिसेंबर 2024 रोजी। तर डिटेल प्रसिद्धीपत्रक तुम्हाला मी सांगितलेलं आहे। तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल।